नवी मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे। 10वीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झालाय। हॉल तिकिटाची प्रिंट आउट आणायला गेल्यानंतर काळाने घाला घातला। सायकलवर मित्रासोबत 10वीची हॉल तिकिटाची प्रिंट आउट आणायला गेल्यानंतर डंपरने धडक दिली, त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। आजपासून राज्यात 10वीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे, पण त्याआधीच नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे। नवी मुंबईतील तुर्भे नाका येथे डंपरच्या धडकेत 10वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। मित्रासोबत सायकलने 10वीच्या हॉल तिकिटाची प्रिंट आउट काढायला जात असताना अपघात झाला। डंपर चालकाने भरधाव वेगाने डंपर चालवत सायकलला मागून धडक दिल्याने अपघात झाला। अपघातात 10वीचा विद्यार्थी दीपांशु बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झाला। अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता, पण तुर्भे MIDC पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले। डंपर चालकाविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुर्भे MIDCतील इंदिरानगरमध्ये राहणारा दीपांशु बौद्ध ची शुक्रवारपासून 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती। इंदिरानगर येथून हॉल तिकिटाची प्रिंट आउट काढण्यासाठी दीपांशु सायकलवर तुर्भे नाका येथे जात होता। त्याचा मित्र अल्ताफही त्याच्या सोबत होता। फायझर रोडवरून जाताना अमित पॅलेस बार समोर पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने त्याला धडक दिली। गंभीर जखमी असलेल्या यात दीपांशुला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला होता।